कागद अध्यक्ष महाराज विनियोजन बिलाच्या निमित्तानं साकोली, लाखनी, लाखांदूर या सर्व मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय, संगणक, इंटरनेट, सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसणे तसेच मंडळ अधिकारी कार्यालयाची प्रशासकीय इमारती नसणे याबद्दलचं एक मुद्दा आपण मान्य केला अध्यक्ष महाराज। दुसरं अध्यक्ष महाराज, भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याकडे विदेशी पर्यटक हे लाखो संख्येने येत असून साकोली ते नागझिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असून बऱ्याच ठिकाणी दाबलेल्या उखरलेला आहे। तसेच नागझिरा अभयारण्यामध्ये मूलभूत सुविधेचा अभाव असणे तसेच भंडारा जिल्ह्यातील मौजा, चारबट्टी, हनुमान मंदिर, उत्तरवाहिनी मंडळ येथील देवस्थान, मौजे दिकोरी, मोठी हनुमान मंदिर देवस्थान, सुकडी महालगाव, मौजा कुमली, दुर्गाबाई डोह, मौजा उकारा येथील शिवमंदिर अशा विविध याच्यामधले अध्यक्ष महाराज पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सुद्धा या ठिकाणी अंतर्भाव आम्ही मागणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडे अध्यक्ष महाराज तालुक्यात नव्याने पात्र ठरवण्यात आलेल्या रेशन कार्ड धारकांना अजूनही धान्य मिळत नसणे, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना अत्यंत योजनेचा लाभ वेळेवर उपलब्ध होत नसणे, पीक खरेदी केंद्र योग्य वेळी सुरू न होणे व शेतकऱ्यांचे पीक खरेदी केल्याने शेतकरी अडचणीत असणे याबाबत शासनाने करावयाची कारवाई याबद्दलची एक भूमिका या ठिकाणी मांडली आहे। अध्यक्ष महाराज, आमचं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागात अध्यक्ष महाराज लाखनी व लाखांदूर तालुक्यातील जुन्या वसतिगृहाची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध नसणे तसेच संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम व डिजिटल अभ्यास सामुग्री नसणे याबाबत शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना। अध्यक्ष महाराज, नवीन उपमुख्यमंत्री झाले नाही नाही ते काय आशिष शेलार तुमच्या बाजूला बसले म्हणून मला थोडंसं अध्यक्ष महाराज, खरं तर मागच्या अधिवेशनामध्ये विनियोजन बिलाच्या निमित्तानं आम्ही मागणी केलेली होती। अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही मीटिंग घेतो आणि करत होतो, पण ते अध्यक्ष महाराज त्या कालावधीत आपण मीटिंग घेतलेली नाही। जयंतरावांनाही विशेष बाब म्हणून आपण काही मान्यता दिलेली होती, त्यांनाही बोलवलं नाही। त्यामुळे आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या ज्या मागण्या आहेत याला मान्य करण्यासाठी एक मीटिंग घ्यावी आणि तातडीनं या निधी उपलब्ध करून देऊन या सगळ्या योजना सुरू कराव्यात एवढीच विनंती अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी करतो।